रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। आज राज्यभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रामरक्षा आंदोलन करणार आहे। दादरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे आणि याच आजच्या आंदोलनासंदर्भात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी। राम मंदिरातील दानपेटीचा कथित चोरीचा मुद्दा उपस्थित करत मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। याच पार्श्वभूमीवर आणि याच मुद्द्यावरून आज रामरक्षा आंदोलन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली केलं जाणार आहे। दादरमध्ये राम मंदिरामध्ये आज 4 वाजता महाआरती केली जाणार आहे। कबूतरखाना या संपूर्ण परिसरामध्ये ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने संध्याकाळी उपस्थित राहतील आणि महाआरती उद्धव ठाकरे हे करणार आहे। सध्या आपण बॅनर पाहतोय, दादर परिसरामध्ये अशा प्रकारचे बॅनर लागले आहेत। रामद्रोह, हिंदूद्रोह म्हणजेच देशद्रोह या आशयाचे बॅनर्स आणि झेंडे जे आहेत ते लावण्यात आले आहेत पक्षाचे। 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी लोकांना आवाहन केलं की फक्त आमच्याच पक्षाचे नेते नाही तर सर्व पक्षीय नेत्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला पाहिजे, कारण दानपेटीची लूट केली जाते, दानपेटीमध्ये चोरी होती आणि हा चोरीचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे हे सध्या आक्रमक झालेत। आज संध्याकाळी 4 वाजल्यापासून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात होईल। महाआरती केली जाणार आहे। फक्त मुंबईच नाही तर राज्यभरामध्ये अशाच प्रकारे ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलनं केली जाणार आहे। त्यामुळे कशा पद्धतीनं उद्धव ठाकरे या आंदोलनामध्ये आक्रमक दिसतात, काय नक्की सरकारवरती टीका करतात, विरोधकांवरती टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल।